फायनली पोहोचलोय लवासा. बघ इकडं. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग स्टार्ट होतोय आपल्या नवीन कारमधनं. तर आपण कुठं चाललोय हे ऐकतंय टाटा, बघितलंय का? त्याला बंद कर. कॅन्सल्ड. ओके, तर ठीक आहे. आता आपण कुठं चाललोय एकदा तू दे सांग. चाललो आहे लवासा. तर बघू आता पानशेत वरून असं. पानशेत वरून नाही जायचं. ठीक आहे, मग लवासाला डायरेक्ट जाऊया. ऊन पडलंय आज एकदम मस्त, भारी वाटतंय. लगेच ऊन पडलंय. विटॅमिन डी घेऊन टाकायचं लगेच. तर आता निघतोय आम्ही, आवरलंय भरपूर वेळ. आणि अजून आमच्यासोबत अजून कोणतरी आहे, तर तुम्हाला भेटेलच नंतर कोण असणार आहे आमच्या सोबत अजून. तर बघत राहा तुम्ही. आम्ही पण आता निघतोय. उशीर झालाय थोडा, अर्धा तास तरी उशीर झालाय नक्कीच. ऊन पडलंय खूप जास्त. पाऊस येतो का नाही काय माहिती. नाही यायला पाहिजे पाऊस, तर पाऊस असेल थोडा तिकडं. नको पाऊस असेल थोडा. एक तरी दिवसभरात एक तरी पाऊस लागेल शब्द आहे आपला. काहीच बघा तुम्ही. ठीक आहे, फिर देखते हैं. इथंच न्यू टॉप, न्यू बॅग पण नवीन आहे मॅडमकडे. गाडी का स्टार्ट नको म्हणते. फायदा झाला ना, काल काहीतरी घेतल्याचा मग. हा बरोबर. माझं कुठे आहे? माझं दे ना, माझं दे ना. ओ माय गॉड, किधर गया ये तुम्हारा. जरा नवीन गाडीत आनंदच वेगळा आहे ना. हा, कार टूरचा एक व्हिडिओ बनवू आपण. हा नाही, कार टूर नाही म्हणता येणार, कारची डिटेल देऊया. डिटेल्ड व्हिडिओ वेगळा असतो, ते पूर्ण डिटेलिंग असते. टूर म्हणजे जस्ट आपल्याला जे माहिती आहे ते सांगायचं. ठीक आहे ना, आपण मला माहिती आहे ना, मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे ना. ठीक, तसं मी देऊ म्हटलं तर शकतो तसं डिटेल. जर म्हणजे बाय रिक्वेस्ट असेल कोणाची, तर मी देऊ शकतोय बाबा कुठली कार घेतली पाहिजे, काय मी का हीच घेतली त्या पण सांगू शकतोय मी. ठीक आहे, तर चला आता निघूया. टाटा की ब्रँडिंग हो रही है क्या? या टाटा ब्रँडच आहे ना, छान ब्रँड आहे, इंडियन ब्रँड. वोकल लोकल. पकड, हे पकड तू, मी चालवतो गाडी. आणि कालचं ते हे लावले असं छान वाटतंय ना. थोडं त्याला हे करू आपण. आणि गाईज सगळ्यात महत्वाचं हा फायदा दाखवते ना गाईज. हा तर आता बेसिक तर सांगतात ना गाईज, येवा इथं गाडी आहे मागे. ओके एकदम बाबा, मी हे करून पण घेऊ शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. ते एक फीचर भारी आहे. आता हे समोर जर बघितलं ना तुम्ही, हा कोपरा समोर गाडी काढायला प्रॉब्लेम येतो. आता हे सोडून द्या, पण इथं मला एकदम डिटेल कळतंय की बाबा आता कुठून इथं कोपऱ्यात पिलर इथला माझी गाडी जाऊ शकते, काय हरकत नाही. तर ते थोडं नवीन माणसासाठी पण छान आहे फीचर. म्हणजे पटकन गाडी काढू शकतो आपण गर्दीमधून, असं पार्क पण करायला भरपूर फायदा होतो, ट्रॅफिक मध्ये पण फायदा होतो त्याचा. तर चला गाईज, दिस इज डेव्हलपमेंट इन इलेक्ट्रॉनिक्स. नाही डेव्हलपमेंट आहे, पण ती टाटाने केली ते महत्वाचं आहे रे. आणि सगळ्यात महत्वाचं, काही दिवसापूर्वी लोक कोणीच टाटाची गाडी प्रेफर करत नव्हतं. आता एक बाबा जास्त सेल वाढले. यंग जनरेशन पुढे जे मॉडेल ठेवलंय ना, ते बेस्ट आहे बाबा एकदम. बोलो ना, तो हमारे साथ इकडनं जायचंय का? तर आपल्या सोबत अजून कोण जॉईन होत आहे? मॅडम, ऋतुजा मॅडम जॉईन होत्या आणि वेदांत सर. चला आता जाऊ. आजचा ब्लॉग शूट होतोय ऋतुजाच्या मोबाईलमधनं. छान आहे, जरा ट्रायल पण होईल म्हटलं कसं आहे काय. आणि इकडे आपली गाडी उभी, बॅक कॅमेरा करायला काय ऑप्शन आहे. इकडे आपली कार उभी आहे. मस्त झालंय वातावरण एकदम छान. तर निघूया आता इथून. एक 2-3 किलोमीटर बाकी आहे, पोचू. थोडं दाखवूया तुम्हाला. तिकडे एक वरती धबधबा पण आहे, दाखवतो. तर बघू शकता गाईज, दिसतोय का?
चला आता निघूया. तर आता पोहोचलोय टेमघर डॅम पाशी. माझ्याकडे दे. एकदम भारी असा डॅम व्ह्यू आहे. कसलं भारी पडतंय ते. छान आहे ना, दाखव मला. आणि पाऊस चालू झालाय आता. पडत आहे लोक. बसा 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 बसा. पाऊस चालू झालाय मस्त. गाईज थांबलोय फोटोशूट साठी. मस्त वातावरण झालंय, मागे बघू शकता तुम्ही. फोटो काढूया. अरे खाली रोड आहे, एवढं काय घाबरती. दाखवतो गाईज. दाखवतो गाईज गाईज गाईज. वातावरण आहे ना. फर्स्ट टाइम मी वरती आलोय सर. मज्जा येते खूप, भारी वाटतं एकदम. फायदा तर झाला पाहिजे ना, फीचर घेतलंय आपण. थंड हवा एकदम काहीच, एकदम थंड. एकदम ढग असे खाली आले तिथे तरी. फायनली पोहोचलोय लवासा. माझ्या मध्ये साक्षी ते आतला आवाज रेकॉर्ड करत होते एवढा वेळ तुझा फोन. आलं का लक्षात? हा इथं कनेक्टेड आहे ना. हा इथं बघूया आता काय एंट्री वगैरे कशी आहे का. गाईज 2 व्हीलर 200, 4 व्हीलर 500 आणि हेवी व्हेकल 1000 रुपीज. थोडं झालंय गाईज जुनं वातावरण, पण ठीक आहे. बघूया आतमध्ये काय आता कसं आहे. पोचतोय इथं, तिकीट काउंटर आहे. इथंच काढताय 4 व्हीलरचं. थोडं जुनं जुनं झालंय गाईज. वेलकम टू लवासा पण तुटलंय, पण ठीक आहे. चला जाऊया आतमध्ये. आता बघूया आतमध्ये काय काय कसं आहे. एक नंबर. हेच ना 4 व्हीलर लावून 2 व्हीलरची सुविधा लागते. दाखवतो तुम्हाला लवासा सिटी वरतून कशी दिसते. समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता कसं आहे. इकडं चालली खिचडी घ्यायचं काम. देवबाप्पाला दाखवा खिचडी. खा. सगळेच खातोय. भूक लागली. नाश्ता केला होता सकाळी, पण थोडा थोडा केला होता. म्हटलं आता खाऊया. चला वाडा मॅडम पकड ना. तसं नको करू, इथं ठेवू, याच्यात काढ. सांडू नको खाली. कर ना आडवाडा त्यात. म्हणजे असं. आता करूया जेवण, कारण की आज सगळ्यांना उपवास आहे. ऋतुजाला पण उपवास आहे आज. चांगलं भेटलं सोडणार आहे. ठीक आहे, तर बघूया काय होतं आता. चला. अशी काही परिस्थिती झालेली आहे काय तिथं बघू शकता तुम्ही. का हलवलं नसेल गाड्या मशीनीतून ऋतुजा? मी हेच व्हिडिओ पाहिला ते मशीनचा. थांबलात. किती घेता? 4. तू घेते का चहा? ठीक आहे. पाऊस आलाय गाईज, म्हटलं चहा पिऊया आणि मग फिरूया थोडं आतमध्ये. बराच वेळ खिचडी खाल्ली. एक राऊंड मारला पूर्ण गोल गाडीतनंच. कुठं कुठं काय बघितलंय. आता जाऊया आता खाली तिकडं स्ट्रीटला. काय बघू खाली जाऊन. त्या लेक व्ह्यू पाशी असा क्रॉस ब्रिज आहे. खाली नदी वाहते. जास्त पाणी असल्यावर मजा आली असते इथं. एक आतमध्ये पण छोटा ब्रिज आहे, बघू शकता. तिकडं चाललं आम्ही आता. फिरत फिरतच जाऊ. बाकी आतमध्ये छान आहे ॲम्बियन्स. बाहेरच थोडं खराब झाल्यासारखं वाटतं इकडं. आतमध्ये ठीकठाक आहे बाबा, काय हे नाही. तर चला आता बघूया आतमध्ये आणखी काय काय. इथं छान वाटतंय गाईज आतमध्ये, मस्त आहे. फोटोज काढायचे साक्षी, फोटो काढायचे इथं. चला. 2-3 ब्रिज आहेत, एक नाही भरपूर आहेत. मस्त बनवलं होतं ना, छान.
7 वर्षापूर्वी कोण घेऊन आलं? तिला म्हटलं काय मी की बाबा हे काम कम्प्लीट झालं तेव्हा आलो असतो तर बघायला भेटलं असतं छान छान. तिचं म्हणणं होतं की आपल्या नानाने ठेवलं 7 वर्ष आधी. म्हटलं तू नानाला म्हटले असते, नाना घेऊन आले असते तुला. इकडे बघ, नाना घेऊन नसते आले तुला. मी काळा दिसतो रे, आंघोळ न केल्यासारखं. काय भानगड काय म्हणतो, मेकअप नाही करत मी त्यामुळं. मग इकडे बघ, आईच खूप आवडलंय मला हे एवढा व्ह्यू, एकदम मस्त. ए अरे इकडे 1 मिनिट. आईच हे काय नेमकं प्राणी कळलं काय? प्राणी नाही तो, बी आहे, बी झाडाची. तसंच आहे. हे उगवतंय, हे थोडं उगवलंय जास्त, तिकडचं वरती आलंय असं. पकडली का नाही? मध्ये असं काही आहे काहीच वातावरण. फोटोज वगैरे काढलेत आम्ही. जरा फिरूया आता आणि निघूया घरी, कारण की लवकर पोचायचं आहे घरी. आजचा दिवसच सुट्टी आहे. काल तर मी गेलो होतो जेजुरीला, तिकडे वेळ गेला. ते म्हणजे काही फोटोजमध्ये घरं बघतो ते हे घरं आहेत. त्याची बॅक साईड पण बघूया आपण आता काय आहे नेमकं. इथं पूर्णतः बंद दिसतंय, बघू शकता तुम्ही. आणि मेंटेन नसल्यामुळं खराब झालं आहे पूर्ण. तसं 7-8 वर्षापूर्वी एकदम छान होतं इथं वातावरण. आता खराब झालं आहे जास्त, सगळीकडे शेवळं शेवळं दिसतंय. काही शॉप आहेत वरती, जे रेसिडेन्शियल आहे ते पण बंदच दिसतंय, कोण नाही राहते इथं, असं काही आहे. ठीक आहे, आतमध्ये थोडं फोटोज वगैरे छान आलेत सगळे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर चला आता तुम्हाला आगे व्ह्यू दिखाते कैसा आहे क्या. चला तुम्हाला बिल्डिंग दाखवतो. इकडं ते पूर्ण बंद झालं आहे. हे आहे ते व्ह्यू जे की आपण व्हिडिओ आणि फोटोजमध्ये बघतो या साईडला. काहीच जर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर काय, फक्त असं सबस्क्राईब नाही, सबस्क्राईब, लाईक, कमेंट अँड शेअर. तर एवढ्या सगळ्या गोष्टी करून टाका. लवकरच पुढील ब्लॉग पण येईल, काय असेल माहीत नाही, कारण डेली करणार आहे आता असं म्हणतोय मी. बघूया काय. बाकी छान होतं ना साक्षी, काय वाटलं तुला? थांब ना 1 मिनटं. आई तो व्हिडिओ बघ किती छान येतोय. आणि इकडं काहीतरी लावासा इंटरनॅशनल काय कॉन्व्होकेशन सेंटर काहीतरी. भारी सिटी होती, एकदम भारी, बढिया. आणि पावसाचं पण इथं असं आहे काहीच, कधी पण पाऊस येतो. आता बघा इथं ढगे मोकळे. इकडं चला 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 काय, चल 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 चल. एकदम दाबून पाऊस झाला काही, एकदम फुल. पोचलोय ऋतुजाच्या घरी. ठीक आहे, त्यांना सोडले आणि निघतोय आता. चहा वगैरे घेतलाय, पोचूया घरी. किती वेळ लागेल साक्षी? 15 मिनटं, 15-20 मिनटात. खाली येत आहे सोडवायला. पोचूया आता घरी. भरपूर वेळ गेला आहे, आज जास्त ट्रॅफिक होतं. आणि येताना जरा 1-2 ठिकाणी ते बाजार पण भरलेले होते रोडला, त्यामुळे जास्तच उशीर झाला. तर चला आता